नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमच्या शाळेच्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आपण पाहू शकता आमच्या शालेय परिसरामध्ये एक सुंदर असा वटवृक्ष आहे आणि या वटवृक्षावर आता नव्यानेच वैशाख महिन्यात पालवी आलेली आहे। तर या झाडावरती जे वेगवेगळे पक्षी येतात याचं पक्षी निरीक्षण आम्ही शाळेतील मुलं करत होतो। आत्ताच आपण पाहिला हळद्या पक्षी, तांबट पक्षी वडाच्या झाडाला लागलेल्या फळांचा आस्वाद घेत आहे। वेगवेगळे सुंदर पक्षी या झाडावरती येऊन आपलं कसं निवारा करतात आणि कसं दिनचर्या भागवतात आणि अन्नाची भूक भागवतात हे आम्ही पक्षी निरीक्षण। मुलांना बघा, आपल्या समोर वडाचं झाड आहे आणि एक झाड जैवविविधतेला किती महत्त्वाचं असतं याचं उदाहरण आपल्या समोर आहे। आता हे बघा, ह्या झाडाला आता या वैशाख महिन्यात फळं लागलेले आणि सुंदर अशी नवीन पालवी आलेली। आता ही फळं लागल्यानंतर ही खाण्यासाठी बघा अनेक प्रकारचे पक्षी या झाडावरती येतात। तर आपण निरीक्षण करूया कोणकोणते पक्षी या झाडावरती येतात। सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्यायचं, ते कशी कृती करतात, त्यांचा आवाज कसा आहे हे पाहायचं। आता आपल्याला सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात पक्षी दिसतोय तो बुलबुल पक्षी। कोणता आहे? तर त्याचा आवाज ते कसे करतात, आपला आवाज आणि त्यांना डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या, ठीक आहे। आपल्याला क्वचितच दिसणारा हळदी पक्षी बघा कसं वडाच्या झाडाचे फळं खात आहे आणि तो खूप लाजरा पक्षी असतो, तो सहसा आपल्या समोर येत नाही। त्यानंतर झाडावरती बुलबुल आपला मस्त ताव मारतात आणि असं वाटत होतं की तो आम्हालाच पोच देत आहे। सर्व मुलं त्याला पाहून खुश होत होती आणि सर्व मुलांनी सुद्धा त्यांचं पक्षी निरीक्षण खूप छान केलं। आणि एक झाड किती पक्ष्यांना आणि जैवविविधतेला महत्त्वाचं असतं हे आज आम्ही या पक्षी निरीक्षणातून शिकलेलो आहोत। त्याचबरोबर कॉपर स्मिथ म्हणजेच मराठीत तांबट पक्षी, कारण तो तांब्यावर आवाज केल्यासारखा आवाज काढत असतो, तो सुद्धा या फळांचा किती सुंदर आस्वाद घेत आहे आपण पाहत आहोत। तो सुद्धा आम्हाला पाहून सुंदर अशी पोच या ठिकाणी देत होता। धन्यवाद। आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार।